नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये 600+ मार्क घेणारे किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थ्यांना 700+ मार्क आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत व याचा कट ऑफवर होणारा परिणाम त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026चे निकाल काल रात्री पब्लिश करण्यात आले। या नीटमध्ये साधारण 11,21,000 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत। त्यातील जवळपास 58% मुली ज्या आहेत त्या क्वालिफाय झालेल्या आहेत व रिमेनिंग जे कॅन्डिडेट आहेत ते मेल कॅन्डिडेट आहेत। त्यानंतर जर आपण 600+ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत। साधारण 19 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त मार्क यावर्षी पडलेले आहेत। त्यानंतर 650 पेक्षा जास्त मार्क घेणारे 1492 विद्यार्थी आहेत व 600 पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10,160 आहे। तर यावर्षी पेपर अवघड असून देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 600+ मार्क आलेले आहेत। तसेच जर आपण 500+ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 90,780 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत। जर आपण यानुसार महाराष्ट्रातील MBBS कॉलेजचा कट ऑफ पाहिला तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ 500+ राहण्याच्या शक्यता आहेत। जे विद्यार्थी ओपन, OBC, NTC तसेच NTD कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना 500+ मार्कावर महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। फायनल कॅटेगरीनुसार कट ऑफ काय राहील, सेप ऑल इंडिया रँक काय आहे व महाराष्ट्रातील कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आपण अपलोड करणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी बालाजी एज्युकेअर सोबत कनेक्टेड रहा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट आणि माहितीसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर तुम्हाला व्हॉट्सअपवर अपडेट हवे असतील तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीतील किती विद्यार्थी क्वालिफाय आहेत। जनरल कॅटेगरीतील 2,91,000, OBC कॅटेगरीतील 5,12,000, SC कॅटेगरीमध्ये 1,59,000, ST कॅटेगरीमध्ये 63,716 तसेच EWS जे काही जनरल EWS विद्यार्थी आहेत त्यांची संख्या 95,026 आणि फिजिकली जे डिसेबल विद्यार्थी आहेत असे 3,666 विद्यार्थी रीनीट 2026ची परीक्षा क्वालिफाय झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये MBBS, BDS तसेच BMS, BHMS व ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना अगदी रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल।